चांभारवाडी जनार्दन नगर येथे भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. चांभारवाडी जनार्दन नगर, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. भव विकास महाराज पाटील यांच्या भव्य मार्गदर्शनात समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ चांभारवाडी जनार्दन नगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. एक बार तो राधापन कर देखो मेरे सावरिया, राधा एक बार तो राधापन कर देखो मेरे सावरिया, एक बार तो आंसू बहाकर देखो सावरिया, राधा एक बार तो राधा कर देखो मेरे सावरिया, सावरिया कधीतरी राधा भगवान कृष्ण परमात्म्याला म्हणते, कृष्णा अरे केवढं भजन मी तुझं केलंय, अर्थात तुला माझ्या दारामध्ये यावं लागेल. ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला भगवान कृष्ण परमात्मा राधेला भेटायला जात होता. तेवढं भजन आपलं असावं. देवानं आपलं भजन पाहून, देवानं आपलं कीर्तन पाहून, नामदेव रायाच्या कीर्तनामध्ये जसा देव नाचला तसा आपल्या कीर्तनामध्ये सुद्धा एखाद्या वेळेला देवानं नाचावं. एवढं गोड परमार्थ, एवढं गोड भजन, एवढं गोड कीर्तन आपलं असलं पाहिजे. कधीतरी आपल्या कीर्तनामध्ये देवानं यावं, कधीतरी आपल्या दारामध्ये देवानं यावं. एवढं गोड भजन आपलं करा, आपण नित्य केलं पाहिजे. मीराबाईचं कधीतरी भजन पहा तुम्ही, कधीतरी राधेचा परमार्थ पहा. आपण भागवत कथा ऐकणारी जर माणसं असाल तर आपल्याला मीराबाई कळेल, आपल्याला राधा कळेल. काय भजन आहे. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरिस दीवानी. कधीतरी त्यांचा परमार्थ पहा. अरे मी ज्यावेळेला अण्णा, मी ज्यावेळेला काय नाव यांचं विसरलं मी, राऊत राऊत्या, मी ज्यावेळेला भागवताचं शिक्षण करण्याकरता 4 वर्षे उत्तर प्रदेशमध्ये राहिलो त्यावेळेला मला वृंदावनातल्या मातीचा असा अनुभव आला की वृंदावनातील माती सुद्धा दादा अखंड राधे राधे म्हणते. वृंदावनातले दगड सुद्धा अखंड राधे राधे म्हणतात. वृंदावनातली माकडं सुद्धा अखंड राधे राधे म्हणतात. मग मला सांगू द्या, वृंदावनातले दगड जर राधे राधे म्हणत असतील, वृंदावनातली माकडं जर राधे राधे म्हणत असेल, वृंदावनातली अर्थात माती जर राधे राधे म्हणत असेल, आणि आपण कीर्तनामध्ये जर विठ्ठल विठ्ठलही म्हणत नसाल तर माझ्या कीर्तनातलं प्रामाणिक वाक्य आहे, आपल्यापेक्षा वृंदावनातली माती भाग्यवान आहे. आपल्यापेक्षा वृंदावनातले दगड सुद्धा भाग्यवान आहेत. व आपल्यापेक्षा वृंदावनातले माकडं भाग्यवान आहेत जे अखंड देवाचं भजनच करतायत, भजन करतायत. अरे अर्जुनाचे दादा केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते. अर्जुनाच्या केसानं कृष्ण कृष्ण म्हणावं. आपण 2-2 भाकरी खाऊन विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. अर्जुनाचे दादा केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणतायत, म्हणून अर्जुनाच्या मुखातून शब्द बाहेर पडतात. काली कमली वाला मेरा यार है, काली कमली
म्हणजे काय? हा, दोस्त. यार म्हणजे मित्र, यार म्हणजे सखा. अर्जुन भगवान कृष्ण परमात्म्याला मित्र मानतो, म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला त्याच्या मांडीजवळ घेतो. मग मला असं कीर्तनात प्रामाणिकपणे सांगू द्या, भगवंताला मित्र मानल्यानंतर जर भगवान परमात्मा आपल्या मांडीजवळ घेत असेल, काय म्हणालो मी? भगवंताला मित्र मानल्यानंतर जर भगवान परमात्मा आपल्याला मांडीजवळ घेत असेल, तर कीर्तनकारांनी सुद्धा कधी कधी भगवंताला मित्र मानलं पाहिजे. घेतलं तर घेतलं त्याने एखाद्या वेळेला जवळ. कीर्तनकाराने म्हणा, हो मेरा कीर्तनकार जर भगवंताला मित्र मानत असेल, तर पखवाड वाजवता वाजवता आमच्या शत्रू महाराजांनी सुद्धा म्हटलं पाहिजे, काली कमली पखवाड वाजवता वाजवता शत्रुघ्न महाराज जर भगवंताला मित्र मानत असतील, तर इतकी माईक सिस्टीम ज्यांनी सुंदर लावली आहे, माईक सिस्टीम लावता लावता त्यांनी सुद्धा म्हटलं पाहिजे. म्हणा एकदा, हो माईक सिस्टीम लावता लावता आमचे दादा जर भगवंताला मित्र मानत असतील, तर शेतीचं काम करता करता आपण सुद्धा ते मानलं पाहिजे. आमच्या आई साहेबांनी सुद्धा प्रपंचाचं काम करता करता भगवंताला मित्र मानलं पाहिजे. यांनी सुद्धा म्हटलं पाहिजे. यांनी कधी कधी काय करतोय मी? पोळ्या लाटता लाटता आमच्या आईनं सुद्धा म्हटलं पाहिजे. काय म्हटलं पाहिजे? लगन जो तेरी लागी मैं दीवानी हो, दीवानी हाँ दीवानी तेरे नाम से जिंदगानी हो गई, हुई जग से परामर्श कहाँ थी मैं देखो कहाँ चली आई. हे जरा बरं वाटलं असेल. अरे स्वयंपाक बनवता बनवता आमच्या आईनं म्हणावं, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा. स्वयंपाक बनवता बनवता जर आमची आई म्हणत असेल, तर यांना वेगळा परमार्थ करायची काय गरज आहे? शेतीच्या कामाला जात असताना किंवा ऑफिसला जात असताना आमच्या पुरुष मंडळीने म्हटलं पाहिजे, फार प्रेमानं म्हटलं पाहिजे,
तर अंगाला भस्म लावून डोंगरात जायची काय गरज आहे. प्रपंचाचं काम करा, फार प्रेमानं करत राहा, संपत्ती भरपूर कमवा, परंतु काम करत असताना अर्थात जेवढं काम आपण प्रपंचाचं प्रेमानं करतो तेवढं देवाचं भजन कधीतरी प्रेमानं करा. सावता महाराजांसारखा आपल्याही मळ्यामध्ये कधीतरी देव आल्याशिवाय राहणार नाही. फक्त अंतःकरणापासून तुम्हाला ते भजन करावं लागेल. जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, एक ना एक दिवस या जगातनं आपल्याला जायचंय. जोपर्यंत आपल्या सगळ्यांसाठी आपला काळरूपी चोर झोपलेला आहे तोपर्यंत तुम्ही जागे व्हा, तोपर्यंत तुम्ही त्याला नाडा. शेतीचं काम करा, ऑफिसचं काम करा, प्रपंचातलं कोणतंही काम करा, ते काम करत असताना जागा होऊन त्या देवाचं अखंड भजन करण्याचा प्रयत्न करा. ज्या दिवशी भगवंताचा निरोप येईल त्या दिवशी प्रापंचिक कार्य थांबून कीर्तन ऐकणाऱ्याला काय, कीर्तन करणाऱ्याला सुद्धा जावंच लागणार आहे. म्हणून जोपर्यंत आपल्या सगळ्यांसाठी तो काळरूपी चोर झोपलेला आहे तोपर्यंत त्याला नाडलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, ज्यांच्यासाठी काळरूपी चोर जागा झाला ती माणसं कोरोनामध्ये या 2 वर्षात कोरोनाला तरी निघून गेली. ज्यांच्यासाठी काळरूपी चोर जागा झाला ती माणसं महापुरामध्ये तरी वाहून गेली. ज्यांच्यासाठी काळरूपी चोर जागा होतो ती माणसं रस्त्यामध्ये ऍक्सिडेंटमध्ये जातात, आपण रोज उघड्या डोळ्यानं पाहतो. ज्यांच्यासाठी काळ जागा झाला ती माणसं या जगातनं जातात. जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, आता जर आपण कीर्तन ऐकत असाल आणि आता जर आम्ही कीर्तन करत असू तर याचं एकच कारण आहे, आपल्या सगळ्यांसाठी अजूनपर्यंत तरी आपापला काळ झोपलेला. आणि ज्या दिवशी आपला काळ जागा होईल त्या दिवशी तुम्ही कीर्तन करा, त्या दिवशी तुम्ही शेतीचं काम करा, त्या दिवशी तुम्ही कुठेही जा. काळ जागा झाल्यानंतर प्रापंचिक कार्य थांबून आपल्याला जावं लागेल. मग जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, आता जर आपण जिवंत असाल आणि याचा अर्थ तो काळ जर आपल्यासाठी अजूनपर्यंत झोपला असेल तर त्याला नाडत असताना तुम्ही आणि अखंड देवाचं भजन करता करता आपलं जीवन थांबवण्याचा प्रयत्न करा. महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या
फार सुंदर आता जागा रे भाई रे जगत गोबराय सांगताय आता तरी तुम्हाला जाग झालं पाहिजे. भगवंताने आपल्याला 2 वर्षाच्या कोरोनाच्या कालखंडामधून अर्थात जिवंत ठेवलंय. जोपर्यंत काळ झोपलेला आहे तोपर्यंत त्याला नादलं पाहिजे. काळाला जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये चोर म्हणतात. काळाला जगद्गुरु तुकोबराय चोर का म्हणतात त्याचं कारण आहे. आपण या जगामध्ये चोर कोणाला म्हणतो? जो चोरी करतो त्याला चोर म्हणतो. जो कीर्तन करतो त्याला कीर्तनकार म्हणतात. जो गायन करतो त्याला गायक म्हणतात. जो मृदंग वाजवतो त्याला मृदंग सम्राट म्हणतात. त्याचा जो चोरी करतो त्याला चोर असं म्हणतात. मग काळाने अशी कोणती चोरी केली आहे त्या काळाला जगद्गुरु तुकोबराय चोर म्हणतात? मी त्याचं उत्तर तुम्हाला सांगेन. काळ बऱ्याचशा गोष्टी आपल्याला न विचारता चोरून नेतो. बाबा तुमची मिशी फार सुंदर आहे. आता तुमची मिशी पांढरी आहे बरोबर आहे. लहानपणी कशी होती? लहानपणी नव्हती. अच्छा. मग तरुण वयामध्ये कशी होती? काळी होती. मग काळी मिशी कधी पांढरी झाली हे तुम्हाला सुद्धा समजलं? तो काळ आपल्याला न विचारता आपल्या शरीरातला अर्थात शक्ती काढून नेतो. आपल्याला न विचारता तो काळ आपल्या आयुष्यातलं तारुण्य चोरून नेतो. म्हणून त्या काळाला चोर असं म्हटलंय. काळ आपलं तारुण्य चोरतो. काळ आपली शक्ती चोरतो. तरुण वयामध्ये जी माणसं डोंगराच्या डोंगर पार करू शकतात ती माणसं म्हाताऱ्या वयामध्ये पार करू शकत नाही. त्याचं कारण काळ आपल्या शरीरातली सत्ता अर्थात काढून नेतो, ताकद काढून नेतो आणि तो आपल्याला न विचारता चोरून नेत असल्यामुळे त्या काळाला जगद्गुरु तुकोबराय चोर म्हणतात. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात जोपर्यंत तो झोपलेला आहे ना तोपर्यंत त्याला नाडा. ज्या दिवशी तो जागा होईल त्या दिवशी तुम्ही कोणतंही काम करा तुम्हाला जावं नाही. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर कोई सिंहासन कर चला तो कोई बंधन देह है काला ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी आपल्याला प्रत्येकाला जावं लागेल.